आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। प्रदीप आप्पांबाबत लवकरच मिळणार राजकीय आनंदाची बातमी। डॉक्टर प्रताप पाटलांच्या विधानाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। यशवंत फेस्टिवल पलूस 2026च्या उद्घाटन समारंभात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर प्रताप पाटील यांनी केलेल्या एका विधानाने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे। प्रदीप आप्पांसारखा लढवय्या कार्यकर्ता आम्हाला हवा आहे। त्यांच्या माध्यमातून या भागाला एक खंबीर नेतृत्व मिळाले असून लवकरच त्यांच्याबाबत एक मोठी राजकीय आनंदाची बातमी ऐकायला मिळेल, असे सूचक वक्तव्य डॉक्टर पाटील यांनी केले। या विधानानंतर महोत्सवाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला। प्रदीप कदम यांनी आपल्या भाषणात ग्रामीण जनतेच्या सेवेसाठी हा महोत्सव समर्पित असल्याचे सांगितले। मात्र डॉक्टर प्रताप पाटील यांच्या विधानामुळे आगामी काळात पलूसच्या राजकारणात काही मोठे फेरबदल होणार का, याची चर्चा आता सुरू झाली आहे। यावेळी व्यासपीठावर केदारदादा पाटील, व्ही.वाय. पाटील, धोंडीराम शिंदे, पैलवान संभाजी पाटील, मारुती शिरतोडे, चंद्रकांत गोंदिल, आकाराम पाटील, सुभाष पाटील, कृष्णा मिठारी, सुग्रीव बुचडे, माजी सरपंच विजय मोहिते, राजेंद्र मोहिते यांच्यासह तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या विधानामुळे महोत्सवाच्या सांस्कृतिक आनंदासोबतच राजकीय वातावरणातही मोठी उष्णता निर्माण झाली होती। या कार्यक्रम घडवून आणला ते आमचे प्रदीप आप्पा कदम। आप्पा, आपण जे काम करताय, स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा केला, त्याची तंतोतंत अंमलबजावण्याचं काम करण्याचं स्वर्गीय वसंतरावदांनी काम केलं, राजाराम बापूंनी काम केलं, मग तात्यासाहेब कोरे असतील, भाऊसाहेब थोरात असतील किंवा ही सर्व मंडळी एका विचारानं या महाराष्ट्राचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध होती। त्यांचाच वारसा आदरणीय अजितदादा चालवत होते। शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा चालवण्याचं अतिशय मोठं काम आदरणीय दादा करत होते आणि दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत होतो, याचा मला आनंद होता आणि आहे। खूप मोठं विकासाचं काम करून ज्यांनी या महाराष्ट्राला एक दिशा दिली असे आदरणीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृती आपण जाग्या ठेवून समाजामध्ये आज चांगल्या पद्धतीचं काम करताय। मनपूर्वक मी आपलं अंतःकरणपूर्वक आपलं आभार मानतो आप्पा, आणि आपण अशीच आपली वाटचाल चालू ठेवावी। पत्रकार बांधवांना एवढं सांगतो, मी आता आमच्या राष्ट्रीय सचिवाच्या बरोबर चर्चा करत होतो, थोडा फोन नंतर आला, थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला आनंदाची बातमी कळेल एवढं मी या ठिकाणी सांगतो। आणि आप्पाच्या पाठीशी आपण सर्वजण ठामपणे उभा राहाव्या। परत एक वेळ आप्पा, तुम्ही मला बोलवलं, खरं तर मी आप्पाचे कुठलेच कार्यक्रम चुकवत नाही। आपल्या